This call is now being recorded. ओके, सो 170 नंबरचा क्वेश्चन काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट ऍसिडिक? त्यापैकी फर्स्ट स्ट्रक्चर म्हणजे ए स्ट्रक्चर आहे फेनॉलचं, बी स्ट्रक्चर आहे बेन्झोइक ऍसिड, सी स्ट्रक्चर जे आहे त्याला आपण बेन्झीन सल्फोनिक ऍसिड म्हणतो. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आणि डी आहे बेन्झाइल अल्कोहोल. आता ह्यामध्ये लक्षात ठेवा, जो सल्फोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहे, सल्फोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह हा कधी पण जास्त ऍसिडिक असतो. इथं मोस्ट ऍसिडिक बद्दलच विचारलंय, तर डायरेक्टली मी तुम्हाला आन्सर सांगतो की सल्फोनिक ऍसिडचा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा जास्त ऍसिडिक असतो, कारण त्या ठिकाणी H+ गेल्यानंतर जास्तीत जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाचा नंबर लागत असेल तर त्याच्यानंतर आहे बेन्झोइक ऍसिड 2 नंबर. जर का बेन्झीन सल्फोनिक ऍसिड या ठिकाणी नसता, जास्त जास्त मोस्ट ऍसिडिक कोण असतं? बेन्झोइक ऍसिड, म्हणजे ऑप्शन बी असतं. ठीक आहे. बेन्झोइक ऍसिडच्या पण नंतर जर का ऍसिडिटीसाठी कोणाचा नंबर येतो तर तो आहे फेनॉल, म्हणजे फेनॉलचा 3 नंबर आहे. आणि आपण कालच पाहिले की अल्कोहोल मध्ये ऍसिडिक प्रॉपर्टी बिलकुल नसतात, म्हणजे ऍसिडिटीच्या बाबतीत हा जो बेन्झाइल अल्कोहोल आहे हा सर्वात लास्ट असणार. इथे विचारलंय मोस्ट ऍसिडिक, ऑब्विसली आन्सर सी आहे. पण हेच जर का तुम्हाला ऑर्डर मध्ये लावायला सांगितलं तर सी हा जास्त ऍसिडिक आहे, त्यानंतर बी आहे, त्यानंतर ए आहे आणि लास्टला डी आहे. ठीक आहे. सो हे नेहमी लक्षात ठेवा की फेनॉल पेक्षा बेन्झोइक ऍसिड जास्त ऍसिडिक असतो, बेन्झोइक ऍसिड पेक्षा सल्फोनिक ऍसिड जास्त ऍसिडिक असतो. आणि या सर्वांमध्ये जर का कोणी वीक असला की जो लवकर H+ देणार नाही तर तो असतो बेन्झाइल अल्कोहोल. ठीक आहे. सो हा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 170. नेक्स्ट क्वेश्चन पहा 172. 172 नंबरचा क्वेश्चन आपण बघू. क्वेश्चन नंबर 172 काय दिलंय क्वेश्चन मध्ये पहा. अगेन विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट ऍसिडिक? पुन्हा त्यांनी विचारले आपल्याला की जास्त ऍसिडिक कोण आहे. आता मी कालच तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली बघा, या ठिकाणी सर्व ठिकाणी तुम्हाला फेनॉलच पाहायला भेटेल. पहिल्या स्ट्रक्चर मध्ये देखील फेनॉल आहे, दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये देखील फेनॉल आहे, तिसऱ्या स्ट्रक्चर मध्ये पण फेनॉल आहे आणि चौथा स्ट्रक्चर तर फेनॉलच आहे, त्याला दुसरं कोणी अटॅचच झालेलं नाही. ठीक आहे. कालच मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली की फेनॉलला जर का इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईंट होतो, कोण जॉईंट होतो? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, तर त्या ठिकाणी फेनॉलची ऍसिडिटी वाढते. ओके. फेनॉलला जर का इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जो -I इफेक्ट दाखवेल किंवा -R इफेक्ट दाखवेल, म्हणजे थोडक्यात जो बेन्झीन कडून इलेक्ट्रॉन ओढणार आहे असा जर का ग्रुप फेनॉलला जॉईंट झाला तर त्या ठिकाणी आपल्याला त्या कंपाऊंडची ऍसिडिटी वाढलेली भेटते. आता इथे डी ऑप्शन मध्ये तर फक्त फेनॉलच दिलेला आहे, त्याला कोणी जॉईंट झालेलं नाही. पण ए ऑप्शन मध्ये आपण जर का पाहिलं तर ए ऑप्शन मध्ये फ्लोरीन जॉईंट झालेला आहे, बी ऑप्शन मध्ये OH जॉईंट झालाय, सी ऑप्शन मध्ये CH3 जॉईंट झालेला आहे. तर यापैकी सर्वात जास्त ऍसिडिक जर का कोण असला तर तो असतो फ्लोरीन असलेला फेनॉल, कारण फ्लोरीन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. ओके. त्यानंतर नंबर येतो OH चा.
OH देखील थोड्याफार प्रमाणात, तसं तो बेन्झिनला इलेक्ट्रॉन देण्याचं पण काम करतो, पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ओढणारी पण कॅटेगरी आहे. फ्लोरीन जो आहे तो फ्लोरीन फक्त मायनस आय इफेक्ट दाखवतो, पण OH जो आहे तो मायनस आय सोबतच प्लस आर इफेक्ट पण दाखवतो. म्हणजे ज्याला जॉईंट होतो त्याच्याकडून इलेक्ट्रॉन घेतो, पण स्वतःच्या लोन पेअरनी तो बेन्झिन रिंगला इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो. पण हा जो CH3 आहे हा प्युअरली प्लस आय इफेक्ट दाखवतो. म्हणजे थोडक्यात बेन्झिनला हा फक्त इलेक्ट्रॉन देतोच आहे. आणि ह्यामुळं फेनॉलची ऍसिडिटी किंवा ऍसिडिक पॉवर ही कमी होते. इथं विचारलंय जास्त ऍसिडिक कोण असणार आहे, जास्त ऍसिडिक ऑब्विसली ऑप्शन ए असणार आहे. पण हाच क्वेश्चन जर का लेस ऍसिडिकचा विचारला असता, लेस ऍसिडिक कोण आहे, तर तो असता ऑप्शन सी. ऑप्शन सी च्या समोर मी लिहितोय लेस ऍसिडिक, हे लक्षात असू द्या. कारण तिथं कोण जॉईंट झाला, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. सो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जेव्हा जॉईंट होतो, ठीक आहे, तेव्हा त्या अल्कोहोलची ऍसिडिक पॉवर कमी होत जाते. ठीक आहे, त्याची ऍसिडिक पॉवर काय होते, कमी होते. म्हणजे याला जर का आपण ऑर्डर मध्ये अरेंज केलं असतं तर आपल्याला ऑब्विसली ए जो आहे तो पहिला भेटला असता, त्याच्यानंतर बी, ओके, मग डी आणि लास्टला सी. कारण हा लेस ऍसिडिक आहे, फेनॉल पेक्षा देखील याची ऍसिडिटी कमी, म्हणजे ए बी डी सी असं आपल्याला पाहायला भेटलं असतं. ठीक आहे, तो हा होता क्वेश्चन आपला 172 नंबरचा. याचा वाटलंच तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, याचा वाटलंच तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे 174 नंबरचा. बघा काय दिले 174 नंबरच्या क्वेश्चन मध्ये, विच एनायन, या सर्व ठिकाणी बघा त्यांनी एनायन दिलाय, ओ वरती मायनस चार्ज आहे बघा, ह्या ओ वरती मायनस चार्ज, इथं पण मायनस चार्ज, इथं पण मायनस चार्ज, इथं पण मायनस चार्ज. त्यांनी विचारलंय कोणता मायनस चार्ज डिलोकलायझेशन मुळे सर्वात जास्त स्टेबल आहे. ओके, कोण सर्वात जास्त स्टेबल. तर लक्षात घ्या, जो पॅरा असतो, पॅरा, इथं पहा प्रत्येक ठिकाणी कोणता ग्रुप जॉईंट झाला, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जॉईंट झाला. पहिला ग्रुप जर का आपण सोडला तर ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. ओके, या ठिकाणी कोण आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जॉईंट आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल तर ऍसिडिटी वाढते, आणि ऍसिडिटी वाढण्यासाठी एनायन हा स्टेबल लागतो. ठीक आहे, सो ह्या केसमध्ये स्टेबल एनायन कोणत्या ठिकाणी असणार आहे, हा जो ऑप्शन डी आहे, म्हणजे पॅराला नायट्रो ग्रुप जर का असला, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर का पॅराला असला, तर तो त्या कंपाऊंडला किंवा त्या एनायनला जास्त स्टेबल करतो. तो नेहमी लक्षात ठेवा, anion having electron withdrawing group at para position is most stable. म्हणजे anineच्या पॅरा पोझिशनला जर का इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असला तर तो काय असतो, जास्त स्टेबल असतो. आणि ऑब्विसली जो जास्त स्टेबल असतो तो जास्त ऍसिडिक देखील असतो. ठीक आहे, हा पार्ट लक्षात असू द्या. आणि त्यानुसार आपल्याला आन्सर पाहायला भेटणार आहे ऑप्शन डी. म्हणजे ह्याचाच जो ऍसिड असणार आहे, म्हणजे जिथं आपण ओ मायनस मायनस केलं तिथं जर का आपण OH केलं असतं तर हाच डी जास्त ऍसिडिक असतं. मग सांगा रे मला, ह्यापैकी कमी ऍसिडिक कोण असेल मग, सायली?
ऑप्शन ए. ऑप्शन ए, व्हेरी गुड. ठीक आहे, ऑप्शन ए जो आहे तो आपल्याला व्हेरी लेस स्टेबल, याला मी लेस स्टेबल म्हणतो ऍज कम्पेअर टू अदर थ्री स्ट्रक्चर. बाकी तिघांपेक्षा हा लेस स्टेबल असणार आहे, आणि लेस स्टेबल म्हणजेच वीकली ऍसिडिक, ज्याला आपण लेस ऍसिडिक म्हणतो. मग त्याच्याशीच रिलेटेड पुढचा क्वेश्चन विचारलाय, आणि विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज लेस ऍसिडिक. सांगा मग मला लेस ऍसिडिक कोण आहे. वन 181 नंबरचा क्वेश्चन. कोण असं लेस ऍसिडिक? डी ऑप्शन. ऑप्शन डी. कारण बघा ऑप्शन ए, बी आणि सी सर्वांमध्ये फ्लोरीन जॉईंट झालाय. फ्लोरीन आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे, ह्या ठिकाणी सर्वात लेस ऍसिडिक जर का कोण असेल तर तो असणार ऑप्शन डी. मग ह्याचं जर का आपण ऑर्डर लावली तर ऑर्डर मध्ये जास्त ऍसिडिक कोण असेल? सी ऑप्शन. नाही नाही, ऑर्डर म्हणतोय मी, ऑर्डर. ऑर्डर लावायची आपल्याला. साक्षी सांग बरं मला, जर का ऑर्डर आपण लावली तर कोण जास्त ऍसिडिक असेल? कमी तर आपल्याला कळलेलाच आहे, म्हणजे एंड जो आहे तो डी वरती होईल, नो डाऊट. आणि डी पेक्षा सी बी सी बी. ठीक आहे, सांग साक्षी. ए बी सी डी. व्हेरी गुड, ए बी सी डी. आता ए का बरं? तुम्ही म्हणता सर ह्या ठिकाणी तर तुम्ही सांगितलं की पॅरा पोझिशनला असला तर तो जास्त स्टेबल असतो आणि तो जास्त ऍसिडिक असतो. मग इथलचा सी जो आहे तो सी तर पॅराला आहे, म्हणजे हा जास्त ऍसिडिक पाहिजे होता. बघा इथला जो नायट्रो आहे हा नायट्रो म्हणजे NO2 आपल्याला मायनस आर इफेक्ट दाखवतो, म्हणजे तो बेन्झिन कडून इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढू शकतो, कारण त्याचं पण स्ट्रक्चर जे आहे ते सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आहे. नायट्रो मध्ये देखील आपल्याला रेझोनन्स स्ट्रक्चर पाहायला भेटतं. ओके, नायट्रोचं मी स्ट्रक्चर काढतोय बघा, अशा पद्धतीने हा नायट्रो आहे. आणि हा नायट्रो आपल्या बेन्झिन रिंगला जॉईन झालाय. सो इथं मी खाली अर्धी बेन्झिन रिंग काढतो. असं अज्युम करा की या ठिकाणी तो बेन्झिनला जॉईन झाला. ठीक आहे, सो हा नायट्रो जेव्हा बेन्झिन कडनं इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो तेव्हा त्याच्यामध्ये देखील रेझोनन्स पाहायला भेटतं. पण तसं फ्लोरीन जो आहे, फ्लोरीन मध्ये रेझोनन्स नाहीये. आणि फ्लोरीन जर का ह्या पॉइंट पासनं, म्हणजे ज्या ठिकाणी OH ला हायड्रोजन जॉईंट आहे त्या पॉइंट पासून जर का फ्लोरीन लांब लांब जातोय तर उलट त्याची त्या OH कडून इलेक्ट्रॉन घेण्याची पॉवर कमी कमी होते. म्हणजे जनरली आपण जे पाहतो कोणाच्या बाबतीत, नायट्रोच्या बाबतीत, नायट्रोच्या बाबतीत पॅरा जास्त स्टेबल आहे किंवा जास्त ऍसिडिक आहे. तसं फ्लोरीनच्या बाबतीत होत नाही. फ्लोरीन बेन्झिन रिंग मध्ये OH ग्रुप पासून जसा जसा लांब जातो तशी तशी त्याची ऍसिडिटी कमी कमी होत जाते. ठीक आहे, आणि त्यानुसार आपल्याला जो ऑर्थो आहे तो ऑर्थो जास्त ऍसिडिक पाहायला भेटतो. ठीक आहे, त्यानंतर मेटा, त्यानंतर पॅरा आणि लास्टला विदाउट फ्लोरीन असलेला. तो ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण दोन्ही पण ठिकाणी वेगवेगळे इफेक्ट आहे. सध्याला दोघांना पण आपण इलेक्ट्रॉन ओढणारा ग्रुप म्हणून कन्सिडर करतोय, पण त्या दोन्ही पण ओढणाऱ्यांमध्ये फरक आहे. फ्लोरीन जो आहे तो ज्या कार्बन वरती जातो फक्त त्याच्याकडनंच इलेक्ट्रॉन ओढतो, पण तसा नायट्रो जो आहे तो पूर्ण बेन्झिन रिंग कडनं इलेक्ट्रॉन ओढतो. ठीक आहे, म्हणून नायट्रो जर का पॅराला असला तर तिथं आपल्याला जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर भेटतील. म्हणून पॅराचा नायट्रो असलेला अल्कोहोल किंवा ज्याला आपण फेनॉल म्हणतो तो जास्त ऍसिडिक असणार.
पण फ्लोरीन ज्या ठिकाणी जातो तिथले इलेक्ट्रॉन फोर्सफुली ओढतो. म्हणजे या ठिकाणी बघा, जो ए ऑप्शन आहे, ए ऑप्शन मध्ये फ्लोरीन जर का ऑर्थो ग्रुपला जॉईंट आहे, म्हणजे तो पहिल्यांदा काय करणार, या ऑर्थोच्या कार्बन कडनं इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढणार. आता त्या कार्बनला गरज पडली म्हणजे तो शेजारच्या कार्बनला मागणार, जो कार्बन ऑक्सिजनला जॉईंट आहे, आणि ऑक्सिजन त्याला इलेक्ट्रॉन देणार. ऑक्सिजनने जर का, बघा मी तर रेड कलरचा मार्क केलाय, वाटलं तर झूम करून पहा तुम्ही, 181 नंबरच्या क्वेश्चन मधला जो ए ऑप्शन आहे त्याला झूम करून पहा. सो फ्लोरीन ब्लॅक कलरच्या कार्बनला इलेक्ट्रॉन मागतोय किंवा त्याच्याकडून तो इलेक्ट्रॉन फोर्सफुली ओढतोय. त्याच्याकडनं तो काय करतोय, फोर्सफुली इलेक्ट्रॉन ओढतोय. आता ब्लॅक कलरच्या कार्बन कडनं इलेक्ट्रॉन ओढल्यानंतर कार्बन कडे फक्त एकच ऑप्शन राहतो, शेजारच्या कार्बनला इलेक्ट्रॉन मागणं. तर तो रेड कलरच्या कार्बनला इलेक्ट्रॉन मागतो, आणि रेड कलरच्या कार्बनला ऑलरेडी ऑक्सिजन जॉईंट आहे, जो की ऑक्सिजन चांगला डोनर आहे. तर तो त्या ऑक्सिजन कडनं रेड कलरचा कार्बन इलेक्ट्रॉन घेतो. आता ऑक्सिजनने जर का रेड कलरच्या कार्बनला इलेक्ट्रॉन दिले तर त्याचं हायड्रोजन कडचं अट्रॅक्शन कमी होऊन जातं. म्हणजे हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा बॉन्ड काय होतो, वीक होतो. म्हणजे बघा, एकाच्या इलेक्ट्रॉन घेण्यावर देण्यावर दुसऱ्याच्या बॉन्डची स्ट्रेंथ डिपेंड आहे. ठीक आहे, आणि हेच आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून ओ आणि एच चा बॉन्ड जेव्हा फ्लोरीन ऑर्थो साइडला जॉईंट आहे त्या ठिकाणी ओ आणि एच चा बॉन्ड एकदम वीक होऊन जातो, आणि वीक झाल्यामुळं तो हायड्रोजन लवकर बाहेर पडू शकतो. जेवढा बॉन्ड वीक तेवढा तो बॉन्ड लवकर तुटणार, जेवढा तो लवकर तुटणार तेवढ्या लवकर H प्लस बाहेर पडणार, आणि जेवढ्या लवकर H प्लस बाहेर पडणार तेवढाच तो कंपाऊंड जास्त ऍसिडिक. ठीक आहे, सो ह्या ठिकाणी ही ऑर्डर आपल्याला पाहायला भेटेल की ए हा जास्त ऍसिडिक, मग बी, त्यानंतर सी, आणि लास्टला डी. सर्वांना क्लिअर झालंय का? कार्तिक, पौर्णिमा, हो सर. हो सर. रोहन, हो रोहन सर. समजलंय का? ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन, पुन्हा ऍसिडिटीच्या ऑर्डरशी रिलेटेड क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 62. आणि 63 नंबरचा क्वेश्चन आपण बघू. आता 62 बघा, डिक्रीजिंग ऍसिडिक नेचर. डिक्रीजिंग ऍसिडिक नेचर, डिक्रीजिंग म्हणजेच पहिला जास्त ऍसिडिक आपल्याला बघायचं, आणि त्याच्यापासून ऍसिडिटी कमी झाली पाहिजे, म्हणजे या ठिकाणी छोटा ऍसिडिक बघायचा. तुम्हाला इथं शोधायचं काय, असं जर का विचारलं डिक्रीजिंग ऍसिडिक नेचर, डिक्रीजिंग म्हणजे उतरता क्रम, ज्या ठिकाणी पहिला सर्वात मोठा असतो, म्हणजे इथं तुम्हाला सर्वात जास्त ऍसिडिक कोण असणार आहे तो शोधायचा. आणि याबद्दल आपण लास्ट लेक्चरलाच, म्हणजे लास्ट क्वेश्चन मध्येच डिस्कस केले. आता 4 नंबरचा जो ऍसिड आहे म्हणजे फेनॉल आहे, ज्याला नायट्रो ग्रुप पॅराला जॉईंट आहे, तो जास्त ऍसिडिक असणार आहे. म्हणजे हा 4 नंबरचा जास्त ऍसिडिक असणार आहे, आणि ऑब्विसली 1 नंबरचा कमी ऍसिडिक असणार आहे. सो मोठा आणि छोटा तर कळाला, आता मधले दोघं कोण हे शोधायचं. 3 कुठं आणि 2 कुठं. आता नायट्रो ग्रुप जर का पॅराला असला तर आपल्याला माहिती तो जास्त ऍसिडिक असतो, पण त्याच्या मागोमाग नेमका ऑर्थोचा असणार आहे की मेटाचा असणार आहे? काय वाटतं रे तुम्हाला, ऑर्थोचा जास्त ऍसिडिक असेल की मेटाचा? ऑर्थो. ऑर्थो. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, जास्त ऍसिडिक नायट्रोच्या ग्रुपमध्ये पॅरा जास्त ऍसिडिक असतो, मग ऑर्थो, त्यानंतर मेटा. ही ऑर्डर नेहमी लक्षात ठेवा. कशासाठी? ही ऑर्डर आहे नायट्रोसाठी, सेम ऑर्डर आहे सायनाइड साठी. ओके,
म्हणजे ज्या ठिकाणी रेझोनन्स आपल्याला पाहायला भेटू शकतं. सेम ऑर्डर तुम्हाला कार्बोनिल ग्रुप साठी देखील पाहायला भेटेल. ठीक आहे, की पहिला पॅरा जास्त ऍसिडिक, त्यानंतर ऑर्थो ऍसिडिक. म्हणजे 4 नंबरचा पहिला ऍसिडिक येतोय, त्याच्यानंतर 3 नंबरचा ऍसिडिक येतोय, त्यानंतर 2 नंबरचा आणि लास्टला 1 नंबरचा. म्हणजे ऑप्शन जो आपला बी आहे तो बी ऑप्शन करेक्ट आहे. आता इथं प्रश्न पडेल, सर मेटा का बरं, मेटा लांब का बरं गेला? तर बघा, मेटा जर का बेन्झीन रिंगला जॉईंट असला, आता मी मेटाचं तुम्हाला डायरेक्टली स्ट्रक्चर काढून दाखवतोय. बेन्झीन रिंग आहे, याला OH जॉईंट आणि इथं मेटा ग्रुप आहे NO2. मेटाला नायट्रो ग्रुप. काय करतोय मी, मध्ये पण एक्झॅक्ट बेन्झीन रिंग तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी जर का तुम्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवलं, कोणाबद्दल, नायट्रो बाबतीत जर का रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवलं, तर नायट्रो हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. तर तुम्हाला काय पाहायला भेटेल बघा, हा जो एक डबल बॉन्ड आहे, हा मी ब्लू कलरच्या लाईनने दाखवतो, एक डबल बॉन्ड. ठीक आहे, या ब्लू कलरचे इलेक्ट्रॉन नायट्रो पहिला स्वतःकडे घेईल. ठीक आहे, आणि रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवून ऑक्सिजनचा डबल बॉन्ड ओपन होईल. इथं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला कसं भेटेल पहा, वरती OH ऍज इट इज. आता इथलचा बॉन्ड तुटला, तो ह्या दोघांमध्ये आला बॉन्ड. ऑक्सिजन मायनस चार्ज, हा ऑक्सिजन मायनस चार्ज, नायट्रोचा प्लस चार्ज. जेव्हा हा बॉन्ड तुटतो, बघा हा जो कार्बन आहे ज्याला मी ब्लू कलरचा मार्क केलाय, तो कार्बन सध्याला देखील डबल बॉन्ड मध्ये, तो इथं पण डबल बॉन्ड मध्ये होता, तो इथं पण डबल बॉन्ड मध्ये. पण एकाला बघा मी ब्लॅक कलरचा मार्क करतो, या कार्बनला, हा पहिल्या स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्डेड होता, पण आता तो काय झालाय, सिंगल बॉन्डेड आहे, डबल बॉन्ड नाही. म्हणजे ऍक्च्युली इलेक्ट्रॉन त्याचे गेलेले. म्हणजे इलेक्ट्रॉन गेल्यानंतर त्याच्यावर कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. आणि हेच रेझोनन्स जर का तुम्ही आणखी 1 स्टेप कंटिन्यू केलं, आणखी 1 स्टेप, तर बघा तुम्हाला पाहायला भेटेल की हा जो प्लस चार्ज राईट साइडला तयार झाला होता, तोच नंतर बेन्झीनच्या लेफ्ट साइडला तयार होईल, म्हणजे इकडे तयार होईल. आणि हा चार्ज पहा, बेन्झीनचा जो OH आहे, ज्या ठिकाणी OH जॉईंट झालाय, त्या कार्बन पासनं हा पॉझिटिव्ह पण लांब आहे, आणि नेक्स्ट येणारे पॉझिटिव्ह देखील त्या कार्बन पासून लांब आहे. त्या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येत नाहीये. हे झालं मेटाच्या बाबतीत. ठीक आहे, की कार्बन, ज्या कार्बनला OH जॉईंट आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येत नाही. आता हेच मी तुम्हाला ऑर्थोच्या बाबतीत दाखवतो. हाच पार्ट मी तुम्हाला ऑर्थोच्या बाबतीत दाखवतो. आता मी स्ट्रक्चर काढतोय ज्या ठिकाणी ऑर्थो ग्रुप जॉईंट आहे त्याच. बेन्झीन रिंग, बेन्झीन रिंगला वरती OH जॉईंट, आणि ऑर्थो पोझिशनला नायट्रो जॉईंट. या ठिकाणी पहा, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड मी काढला. आता इथं हा नायट्रो ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, तर तो हा डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन आपल्याकडे घेणार आणि ऑक्सिजनला ओपन करणार. इथं जर का तुम्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहिलं तर पहा, बेन्झीन रिंगचे हे 2 डबल बॉन्ड ऍज इट इज राहतील, यांच्यामध्ये चेंज झाला नाही. नायट्रोजनने काय केलं, तिकडचा डबल बॉन्ड तोडला, स्वतःकडे डबल बॉन्ड केला, आणि डबल बॉन्डेड ऑक्सिजन जो होता तो सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. पण हा जो बॉन्ड त्याने तोडला, त्यामध्ये बघा इथलचा जो कार्बन आहे, जो नायट्रोजनला जॉईंट झाला, तो मी ब्लू कलरने मार्क केला, तो लेफ्ट साइडच्या स्ट्रक्चर मध्ये पण डबल बॉन्डेड आहे, राईट साइडच्या स्ट्रक्चर मध्ये पण डबल बॉन्डेड आहे.
पण ज्या ब्लॅक कलरच्या कार्बन वरती OH जॉईंट आहे, ठीक आहे, हा ब्लॅक कलरचा कार्बन ज्याच्यावर कोण जॉईंट आहे, OH जॉईंट आहे, त्याचा तर डबल बॉन्ड तुटला. म्हणजे ब्लॅक कलरच्या कार्बन वरती कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज. आता बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज एक्झॅक्ट त्या कार्बन वरती आलाय ज्या कार्बन वरती OH अटॅच आहे. आणि हेच रिझन आहे की ऑर्थो हा जास्त ऍसिडिक असतो मेटापेक्षा. कारण ऑर्थो मध्ये ज्या कार्बनला OH जॉईंट आहे त्याच्याकडचेच इलेक्ट्रॉन गेले, म्हणजे तो तेवढ्याच रॅपिडली ऑक्सिजन कडनं इलेक्ट्रॉन घेणार, कारण ऑक्सिजन एक्झॅक्ट त्याला अटॅच आहे. आणि ऑक्सिजन कडनं त्याने जर काही इलेक्ट्रॉन ओढले तर ऑक्सिजनचा हायड्रोजन संख्या असलेला बॉन्ड लवकर तुटून जाणार. आणि हायड्रोजन संख्येचा बॉन्ड लवकर तुटला म्हणजे त्याचा H लवकर बाहेर पडेल, म्हणजेच हा जास्त ऍसिडिक. पण असं मागच्या मेटाच्या केसमध्ये होत नव्हतं. मेटाच्या केसमध्ये आपल्याला काय पाहायला भेटलं की हा जो कार्बन आहे ज्याला OH जॉईंट आहे त्याच्या शेजारच्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येत होते मेटाच्या केसमध्ये, एक्झॅक्ट त्याच्यावरती येत नव्हतं. म्हणून ऑक्सिजन कडनं इलेक्ट्रॉन ओढण्याची जी पॉवर आहे ती या मेटाच्या केसमध्ये जास्त नसते. आणि ऑक्सिजन कडनं इलेक्ट्रॉन ओढण्याची पॉवर जर का जास्त नसली तर त्याची ऍसिडिटी देखील जास्त नसते. सो हे एकदम पूर्ण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलंय, ही ऑर्डर अशी का बरं आहे. समजलंय सर्वांना? हो सर. प्रीती समजलंय का? हो सर. गीतांजली? शुभम समजलंय? सुयश? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 163, 163 नंबरचा क्वेश्चन. आता याचं तर आन्सर मला तुम्हीच सांगायचं, मला तुमच्याकडूनच एक्सपेक्ट आहे. जास्त ऍसिडिक कोण असणार आहे? बी ऑप्शन. ऑप्शन बी. बर, ऑप्शन सी. अजून ऑप्शन सी. कोणाला काय वाटतंय का आणखी दुसरे काय ऑप्शन वाटतंय का? आणखी ए आणि डी हाय अजून शिल्लक. बघा डीचा तर प्रश्न जागेवर संपून गेला, कारण डी ला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईंट नाहीये. हा क्वेश्चन जर का विचारला असता विच ऑफ द फॉलोइंग इज लेस ऍसिडिक, सो यस, ई ऑप्शन इज लेस ऍसिडिक. पण ऑप्शन ए, बी आणि सी मध्ये पहा, बी मध्ये फक्त एकच नायट्रो ग्रुप आहे, ए मध्ये 2 आहेत आणि सी मध्ये 3 आहे. ठीक आहे, इथं ऍसिडिटी कशावर डिपेंड आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईंट असण्यावरती डिपेंड आहे. एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईंट असला तर ऍसिडिटी वाढती, म्हणजे 2 असल्यानंतर आणखी वाढणार आहे, 3 असल्यानंतर आणखी वाढणार आहे. ठीक आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इंक्रीजेस, ऍसिडिटी इंक्रीजेस. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इंक्रीजेस म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपचा नंबर जर का वाढला, ऍसिडिटी अल्सो इंक्रीजेस. and similarly number of इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर का वाढले तर ऍसिडिटी ही कमी होते. तर ही कन्सेप्ट लक्षात असू द्या. ठीक आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर का अटॅच झाले आणि त्यांचा नंबर वाढला, म्हणजे जास्तीचे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच झाले तर ऍसिडिटी देखील वाढणार आहे, उलट पहिल्यापेक्षा जास्त वाढणार आहे. आणि हेच जर का इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईंट झाले तर ऍसिडिटी पहिल्यापेक्षा पण जास्त कमी होणार आहे.
आणि या कन्सेप्ट नुसार मग ऑप्शन सी जे आहे ते बरोबर असणार आहे, हाच जास्त ऍसिडिक असेल. पौर्णिमा समजलंय? हो सर. ओके. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following has more Ka व्हॅल्यू? आता Ka व्हॅल्यू बद्दल ते विचारताय. या ठिकाणी तुम्हाला एक रिलेशन माहिती पाहिजे. ऍसिडिटीचं आणि pKaचं मी लास्ट टाइम सांगितलं होतं. आता मी ऍसिडिटीचं आणि Kaचं सांगतो. दोघांचे पण सांगतो म्हणजे कम्प्लीट एक बॉक्स तुमच्याकडे येऊन जाईल. पहा, ऍसिडिटी आणि Ka व्हॅल्यू हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतात आणि pKa व्हॅल्यू हे इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. ठीक आहे? येस, ही कन्सेप्ट लक्षात असू. म्हणजे पहा, या रिलेशन वरनं आपल्याला काय समजतं की Ka व्हॅल्यू जर का वाढली तर ऍसिडिटी देखील वाढणार आहे आणि Ka व्हॅल्यू जर का कमी झाली तर ऍसिडिटी देखील कमी होईल. ह्याच्याच उलट pKa व्हॅल्यू बद्दल आहे. pKa व्हॅल्यू जर का वाढली तर उलट ऍसिडिटी कमी होते आणि pKa व्हॅल्यू जर का कमी झाली तर ऍसिडिटी वाढते. पण सध्याला आपल्याला इथं कशाबद्दल विचारलंय? आपल्याला विचारलंय मोर Ka व्हॅल्यू. मग बघा, मोर Ka जर का वाढला तर ऍसिडिटी पण काय होणार? वाढणार. मोर Ka व्हॅल्यू विचारलंय म्हणजेच इनडायरेक्टली तुम्हाला काय विचारलंय? विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट ऍसिडिक? तुम्हाला विचारलंय जास्त ऍसिडिक कोण आहे? मोर Ka व्हॅल्यू म्हणजे मोर ऍसिडिक, मोस्ट ऍसिडिक. मग सांगा रे, स्ट्रक्चर पाहिलं तुम्हाला काय वाटतंय, कोण जास्त ऍसिडिक असेल? कार्तिक, कोमल, काय वाटतंय? हे चारी पण स्ट्रक्चर पाहून सांगा मला, एबीसी कोण जास्त ऍसिडिक वाटतोय? ऑप्शन सी. सी. ऑप्शन सी. का बरं ऑप्शन सी सांगता येईल का सायली? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. कुठे आहे? कोण आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप? कोण आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. So carboxylic acid पहा, carboxylic acid is the इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आणि अजून जर का तुम्ही पाहिलं यामध्ये, इथं फक्त त्यांनी ऍसिडिटी बद्दल विचारलंय, म्हणजे कोण लवकर H+ देणार आहे. इथं प्रश्न हा नाहीये की OHच H+ देईल. बघा, ऑप्शन सी मध्ये OH च्या पण अगोदर हा ऍसिड H+ देईल. रिझन काय आहे आपण पाहिलंय, कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे त्याची ऍसिडिटी OH पेक्षा जास्त असते. त्याच्या स्वतःमध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे पहा, C डबल बॉन्ड O H जर का गेला तर हा O- राहणार आहे आणि हा स्वतःला स्टेबल करू शकतो. असं OH च्या केस मध्ये नाहीये. OH जर का हायड्रोजन गेला तर हा O- राहतो आणि O- स्वतःला स्टेबल करू शकत नाही. त्याला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतंय की दुसरा कोणी त्याचा इलेक्ट्रॉन घेतो का.
जर का दुसऱ्या कोणी त्याचे इलेक्ट्रॉन घेतले तरच तो स्टेबल राहील, कारण त्याच्याकडे सध्याला इलेक्ट्रॉनचा लोड आलेला आहे, म्हणून तो स्वतः तो लोड पेलवू शकत नाही. बट तसं कार्बोक्सिलिक ऍसिडच्या केसमध्ये नाहीये, तो स्वतःला स्टेबल करू शकतो जरी त्याचा हायड्रोजन गेला तरी. आणि जो स्वतःला लवकर स्टेबल करू शकतो त्याला आपण जास्त ऍसिडिक म्हणतो. या ठिकाणी फक्त प्रश्न विचारलाय कोण जास्त ऍसिडिक असणार आहे, म्हणजे असं नाही की हायड्रोजन किंवा H+ फक्त OH मधनच बाहेर पडणार आहे. इथं प्रश्न काय की कोण लवकर H+ देईल, मग कुठला काय H+ देईल. आणि ऑप्शन सी मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की फेनॉल मधल्या OH च्या ऐवजी जो COOH त्याला जॉईंट झालाय तो लवकर H+ देईल. ओके, आणि तो लवकर H+ देईल म्हणजेच हा जास्त ऍसिडिक असेल. यस, तुम्ही जे आन्सर सांगितलंय ते पण बरोबर आहे की कार्बोक्सिलिक ऍसिड हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. ओके, आणि तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्या कारणानं त्याचा इफेक्ट आपल्याला कशावरती पाहायला भेटन, OH च्या हायड्रोजन वरती पाहायला भेटन. आणि त्याचमुळं या ठिकाणचा हायड्रोजन जो आहे तो लवकर लॉस होणार आहे. याच इफेक्टला ऑर्थो इफेक्ट पण म्हटलं जातं, जो की तुमच्या सिलेबसचा पार्ट नाही, IMSC चा पार्ट. ठीक आहे, कारण या ठिकाणी जो COOH ग्रुप आहे तो ऑर्थो साइडला आलाय OH च्या. जर का तुम्ही हे स्ट्रक्चर थोडस केअरफुली पाहिलं, बघा हे स्ट्रक्चर मी पुन्हा ड्रॉ करतोय तुमच्यासाठी, आणि त्या स्ट्रक्चर मध्ये एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची. बेन्झीन रिंग काढली, ठीक आहे, आता ही बेन्झीन रिंग कंप्लीट झाली. त्यानंतर मी वरती त्याच्यावरती दाखवतोय OH ग्रुप जो त्याला अटॅच आहे, आणि त्याच्या पुढे अटॅच्ड आहे कार्बोक्सिलिक ऍसिड C+BO OH. इथं तुम्ही केअरफुली पहा, फेनॉलचा जो OH आहे तो हायड्रोजन ऍसिडच्या ऑक्सिजनला हायड्रोजन बॉन्ड करतोय, आणि हा जर का 2 ऑक्सिजननी पकडून ठेवलेला आहे, हा मधला हायड्रोजन बघा, हा 2 ऑक्सिजननी पकडून ठेवलाय, या ऑक्सिजनने आणि या ऑक्सिजनने, म्हणजे एक फेनॉक्साइडचा ऑक्सिजन, दुसरा ऍसिडचा ऑक्सिजन, त्यांनी या हायड्रोजनला पकडून ठेवलंय. म्हणजे हा हायड्रोजन लवकरात लवकर काढणं पॉसिबल नाही, तो तिथंच राहणार आहे, तो लवकर बाहेर पडणार नाही. मग बाहेर पडायला ऑप्शन कोणाकडे राहिला, ऑप्शन राहिला ह्या हायड्रोजन कडे. मी तुम्हाला जे सांगितलंय ना की ऍसिडिक सर्वात जास्त कोण असणार आहे, येस, तो हा ऍसिडचाच हायड्रोजन असणार, जो की इथनं लवकरात लवकर बाहेर पडत. आणि हा हायड्रोजन बाहेर गेल्यामुळे आपण कंपाऊंडला ऍसिडिक म्हणतो. सो आता डायरेक्ट आपण त्याच्या तळागाळात गेलेलो आहे, ठीक आहे, की नेमका कोणता हायड्रोजन बाहेर पडणार. सर्वांच्या लक्षात आलंय? ओंकार, रोहन, हो सर. हो सर. शुभम, हो सर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर, कोणता चॅप्टर, अल्कोहोल अँड फेनॉल, हा संपलेला आहे. या स्क्रीन वरून तुम्हाला दिसत असेल किती पार्ट आपण कव्हर केला. ठीक आहे, भले 5च क्वेश्चन आपण घेतले, पण हा सर्व पार्ट जो होता तो महत्वाचा होता, ऍसिडिटीशी रिलेटेड. आता नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत, दॅट इज aldehyde, ketones and carboxylic acid, which is our next chapter, chapter number 12. आता हा जो अल्कोहोल फेनॉलचा चॅप्टर झालाय, यावरती तुमची आजच टेस्ट असणार आहे. ठीक आहे, सो टेस्टला सर्वांनी प्रेझेंट राहा, कोणीही टेस्ट बुडवू नका. या चालू चॅप्टरची पण PDF तुम्हाला भेटून जाईल. PDF भेटण्याबाबतीत काही टेन्शन नका घेऊ, PDF तुम्हाला वेळोवेळी आम्ही देत राहू.
क्वेश्चन्स आपण पहिले सेपरेट करून घेऊ जेणेकरून आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. इथं आय थिंक हा 9 नंबरचा अर्धाच क्वेश्चन आला वाटतं. आता हे थोडे रिएक्शन ओरिएंटेड काही क्वेश्चन्स आपल्याला यामध्ये पाहायला भेटतात रिएक्शनशी रिलेटेड. आता हे फक्त तुम्ही लेक्चर वरती पण मुलांना डिपेंड राहायचं नाही बरं का. तुम्हाला स्वतःहून देखील सेल्फ स्टडी करायचं आहे. आणि आता तुमच्या जास्त हातात आहे. आपल्याला टाइम पिरियड भरपूर कमी भेटलेला आहे. कारण रातोरात त्यांनी डिक्लेअर केलं पेपर होणार नाही, सीईटी जुलैच्या आत संपवा. आम्हाला काय माहिती नाही. त्यांनी त्यांच्या अंगावरचं ओझं ढकललंय पण तेच ओझं आपल्या अंगावर येऊन पडलंय. आणि आपल्या म्हणण्यापेक्षा जे टीचर तुमचा सिलेबस कव्हर करणारे त्यांच्या अंगावर हे ओझं येऊन पडलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यासोबतच ते ओझं आता तुमच्या पण अंगावर असणार आहे. भलेही तुमचा पेपर झालेला नाहीये थिअरीचा, उलट थिअरीचा पेपर झाला असता तर एक सेल्फ कॉन्फिडन्स पण असता की ह्या प्रश्नांचे उत्तर मला करता आले, हा पॉइंट माझा क्लिअर झाला. पण आता पेपरच झाले नाही म्हटलं तुम्हाला तुमचं अनालिसिस कसं काय करता येईल, माझा कुठपत अभ्यास झालाय कुठपत नाही. ठीक आहे. म्हणून आता तुम्हाला स्टडीच्या टच मध्ये राहणं फार गरजेचं आहे. घाबरून तुम्हाला देत नाही मी, एक जस्ट रियालिटी सांगतोय दॅट यू हॅव टू स्टडी हार्ड. फक्त खूप कमी टाइम तुमच्याकडे राहिलाय. ओके. तेवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्टडी कव्हर करायचा. ठीक आहे. म्हणून बघा मी पण लेक्चर घेताना फार बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. असं कोणत्याच क्रॅश कोर्स मध्ये कुठंच करत नाही. भारताच्या कोणत्या पण टोकावरती तुम्ही जा, पूर्ण जगामध्ये कुठं पण जा, 1 महिना राहिलाय पेपरसाठी, सीईटीची एक्झाम आहे, सर्वात बेसिकच्या बेसिक गोष्टी कोणी सांगत नाही. ठीक आहे. ओके चला घेऊया आपण पहिल्या क्वेश्चन पासून सुरुवात करूया. पहिलं दिलंय हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इन CHO ग्रुप. सो CHO ग्रुपचं आपल्याला पहिलं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. बघा डॅश करून CHO म्हणजे C डबल बॉन्ड O आणि पुढे आहे H. आता ह्या ठिकाणी कार्बनला एक डबल बॉन्ड आहे, 2 सिंगल बॉन्ड आहे. जेव्हा कार्बनला एक डबल बॉन्ड आणि 2 सिंगल बॉन्ड असतो त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp2. लक्षात ठेवा. कार्बनला जर का एक डबल बॉन्ड असला, 2 सिंगल बॉन्ड असले तो असतो sp2. कार्बनला 4 पण सिंगल बॉन्ड असले तो असतो sp3. आणि कार्बनला जर का एक ट्रिपल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड असला तर तो असतो sp. त्यापैकी इथं एक डबल बॉन्ड आणि 2 सिंगल बॉन्डचा स्ट्रक्चर आपल्याला दाखवलेला आहे. यस हे स्ट्रक्चर आहे sp2 हायब्रिडाइज. ठीक आहे. ज्याचं की आन्सर असणार आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता IUPAC नॉमेनक्लेचर वरती. येस IUPAC नॉमेनक्लेचर. आता याचं झिगझॅग मध्ये स्ट्रक्चर जर का दिलं तर घाबरायचं नाही. पहिले त्याचे सर्व पॉइंट नोट डाऊन करायचे. या स्ट्रक्चरला मी बाहेर काढतो पहिला. याला आपण बाहेर काढून याला झूम करूया. ठीक आहे. छोटं स्ट्रक्चर आहे, याला मी झूम करतो. आता मी रेड कलरचा मार्क करतोय पाहिजे. हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, हा चौथा कार्बन, हा पाचवा कार्बन.
ठीक आहे. या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड मी ब्लू लाईनने दाखवतो. आणि पुढं डबल बॉन्ड ओ आहे. ओ मी ग्रीन कलरने दाखवतो. हे आहे याचं स्ट्रक्चर. मला पहिलं तुम्ही सांगा यामध्ये कोणकोणते फंक्शनल ग्रुप आहेत. वन बाय वन सांगा कोणकोणते फंक्शनल ग्रुप या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. कीटोन. कीटोन. कीटोन नंतर आणखी कोणता फंक्शनल ग्रुप दिसतोय रे? पहा अल्कीन देखील फंक्शनल ग्रुप आहे. अल्कीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्कीन हा पण फंक्शनल ग्रुप आहे. आणि जर का कीटोन आणि अल्कीनला आपण कम्पेअर केलं तर कीटोनची प्रायोरिटी अल्कीन पेक्षा मोठी आहे. म्हणून तुम्हाला नॉमेनक्लेचर देताना कीटोनचा विचार करावा लागेल. ठीक आहे. कीटोनच नाव ज्याची प्रायोरिटी मोठी तो होऊन जातो सफिक्स. म्हणजे याचं नाव सर्वात शेवटी येतं. बघा हे पॉइंट तुम्ही गेस केल्या केल्या दोन ऑप्शन तुमचे जागेवर कॅन्सल होत आहेत. 50-50 कोण बनेगा करोडपती मध्ये असते 50-50. इथं 50-50 झालंय. एकदा कीटोन आणि अल्कीन तुम्हाला समजला की दोन फंक्शनल ग्रुप पैकी कीटोन मोठा आहे अल्कीन लहान आहे. जो मोठा असतो तो सफिक्स असतो. तो लगेच 50-50 होतंय. ज्यांच्या शेवटी अल्कीन ज्याच्या शेवटी इन ने एंड झालेला आहे ते दोन्ही पण ऑप्शन होत आहेत कॅन्सल. 50-50 झाला. आता फक्त बी आणि डी दोनच ऑप्शन आपल्याकडे राहिले. ठीक आहे. सो याला आपल्याला द्यायची आता नंबरिंग. आता आपल्याला कळालंय की कीटोन सफिक्स आहे. कीटोन महत्वाचा ग्रुप आहे मोठा ग्रुप आहे. म्हणजे नंबरिंग देताना आपण कीटोनच्याच बाजूने नंबरिंग देणार आहे. ओके. आणि कीटोनच्या बाजूने पहा मी आता नंबरिंग देतोय. कीटोनच्या जो राईट साईडला कीटोन बघा राईट साईडला आहे स्ट्रक्चर मध्ये. तो राईट साईडचा जो टर्मिनल कार्बन आहे त्याला म्हणायचं 1 नंबर. त्याच्यानंतरचा कीटोनचा कार्बन होईल 2 नंबर. पुढचा कार्बन होईल 3 नंबर. त्याच्यानंतरचा 4 नंबर. त्याच्यानंतरचा 5 नंबर. बघा कीटोनला आलाय 2 नंबर. कीटोनला किती नंबर आलाय? 2 नंबर. झालं आन्सर भेटलं. पूर्ण नाव आलंच पाहिजे असं काही नाही. कीटोनला 2 नंबर आला म्हणजेच कीटोनचं नाव काय होणार? 2ONE. यस एकच ऑप्शन आहे 2ONE ऑप्शन डी. तरी आपण चेक करू बरोबर आहे का. तर बघा पूर्ण 5 कार्बन आहे. 5 कार्बन म्हणजे सुरुवात होणार पेंटने. पेंटेनचे 5. तिसऱ्या कार्बन पासून चौथ्या कार्बन पर्यंत डबल बॉन्ड आहे. 3 पासून 4 पर्यंत डबल बॉन्ड आहे. सो नंबर घेताना कोणाचा नंबर घ्यायचा? 3चा नंबर घ्यायचा. का बरं? कारण तो सर्वात लहान आहे. 3 आणि 4 पैकी लहान कोण आहे? 3. म्हणून 3चा नंबर घेतला. आणि 3 नंबर पासून काय चालू झालाय? डबल बॉन्ड. डबल बॉन्डचा एंड आपण कशाने करतो? ईएनई. म्हणून इन केलाय. आणि लास्टला 2 नंबरला अल्कोहोल आहे. सॉरी 2 नंबरला कीटोन आहे म्हणून 2ONE. सर्वांना स्ट्रक्चर समजलंय का? मुलांनो स्ट्रक्चर आणि नाव कसं द्यायचं कळालंय का? हो सर. प्रीती समजलंय? हो सर. सायली? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन पहा. हा पण आयुपीएससी नॉमेनक्लेचरशी रिलेटेड आहे. हा पार्ट मी एवढा रफ करतो. हा 6 नंबरचा क्वेश्चन होता. हा आता 3 नंबरचा क्वेश्चन. या 3 नंबरच्या क्वेश्चन मध्ये परत मी हा जो ग्रुप आहे जे कंपाऊंड आहे स्ट्रक्चर आहे त्याला मी सेपरेट करतो. त्याला थोडं मोठं पण करतो. ओके.
सांगा मला या स्ट्रक्चर मध्ये कोण कोणते फंक्शनल ग्रुप आहेत? फास्ट. रोहन सांग बरं कोण कोणते फंक्शनल ग्रुप आहे? अल्डिहाइड. अजून? ओंकार सांग बरं आणखी कोण आहे अल्डिहाइड शिवाय? समजा ना सर, हा, काय माहित नाही समजत आहे. शुभम सांगता येईल का? अल्डिहाइड नंतर कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे? सायली? कीटोन. कीटोन. सीओ आला म्हणजे सी डबल बॉन्ड ओ असतो. सीओ म्हणजे सी डबल बॉन्ड ओ. ठीक आहे, सेपरेट करून लिहिलाय मी. म्हणजे या ठिकाणी एक अल्डिहाइड आहे, एक कीटोन आहे. आणि प्रायोरिटी ऑर्डर जर का तुम्ही पाहिली, काल पण मी तुम्हाला प्रायोरिटी ऑर्डर लिहून दिली, तो त्याच्यामध्ये अल्डिहाइड जो असतो, अल्डिहाइडची प्रायोरिटी जास्त असते कोणापेक्षा? कीटोन पेक्षा. ही कन्सेप्ट दोघांच्या बाबतीत लक्षात ठेवा. अल्डिहाइड कीटोन मध्ये प्रायोरिटी कोणाची जास्त असती? अल्डिहाइडची कीटोन पेक्षा. म्हणजे तुम्हाला इथं नंबर देताना कोणाला पहिल्यांदा नंबर द्यावा लागेल? ज्या ठिकाणी अल्डिहाइड जॉईंट आहे त्यालाच नंबर द्यावा लागेल. तो कार्बन होणार 1 नंबर, 2, 3 आणि 4. 4 नंबरला कीटोन आहे. ठीक आहे, आणि 1 नंबरला अल्डिहाइड आहे. जर का अल्डिहाइडची प्रायोरिटी मोठी आहे म्हणजे अल्डिहाइड काय म्हणून काम करणार? अल्डिहाइड काम करणार सफिक्स म्हणून. सो अल्डिहाइडचं नाव सर्वात शेवटी येणार आणि त्याचा एकच ऑप्शन या ठिकाणी आहे, ऑप्शन बी. पूर्ण नाव तुम्हाला आलंच पाहिजे असं नाही, पण तुम्हाला जर का प्रत्येक खाचा खुणा माहिती असल्या कसं ट्रेस करायचंय. सो बघा, ह्या क्वेश्चनने मी तुम्हाला तेच सांगितलंय, आयुपीएससी घेण्याचं रिझन काय. आयुपीएससी मी तुमच्यावर पण सोडवलं असतं की सोपा पार्ट आहे, करा तुम्ही. बट हे देखील मी तुम्हाला सांगितलंय, कारण काय होतं, अवघड अवघड तुम्ही करता, सोप्याचे मार्क हातातून जातात. ठीक आहे. तो सर्वात पहिल्यांदा कोणते फंक्शनल ग्रुप आहेत ते बघायचं. प्रायोरिटी ऑर्डर नुसार कोणाला मोठी प्रायोरिटी आहे, कोणाला लहान प्रायोरिटी आहे ते चेक करा. ज्याला मोठी प्रायोरिटी तो सफिक्स, आणि सफिक्सचं नाव शेवटी. या ठिकाणी अल्डिहाइड कीटोन पैकी अल्डिहाइड मोठा आहे म्हणजेच अल्डिहाइड सफिक्स आहे, आणि सफिक्सचं नाव शेवटी असतं म्हणजे पहा शेवटी अल्डिहाइड. ऑप्शन बी मध्ये तुम्हाला शेवटी अल्डिहाइड नाव पाहायला भेटेल. शिवाय 4 नंबरला कीटोन आहे म्हणून बघा 4 कीटो, आणि मेन जी मधली रिंग आहे ती बेन्झीनची आहे म्हणून बेन्झ लिहिलंय फक्त, कारण बेन्झीनला अल्डिहाइड जॉईन झाला. ऑप्शन बी या ठिकाणी बरोबर आहे. सुयश समजलंय का? शुभम? हो सर. कोमल समजलंय? हो सर. गीतांजली? हो सर. ठीक आहे. आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन 7 बघण्या अगोदर आपण क्वेश्चन 4 बघूया. ठीक आहे, थोडा बेसिक क्वेश्चन आहे. क्वेश्चन 7 म्हणजे डायरेक्टली रिएक्शन. क्वेश्चन नंबर 4 पहिला कव्हर करू आपण. काय दिले क्वेश्चन नंबर 4 मध्ये? हाऊ मेनी अल्डिहाइड्स आर पॉसिबल फॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8 आणि O. 4 कार्बन आहेत, किती अल्डिहाइड पॉसिबल आहे विचारले. स्ट्रक्चर काढून बघा. 4 कार्बन. आता अल्डिहाइडचं एक गोष्ट लक्षात असू द्या, अल्डिहाइड नेहमी टर्मिनल कार्बनलाच असतो. ठीक आहे, अल्डिहाइडचा हा ग्रुप आहे C डबल बॉन्ड O
H. सो एक कार्बन तर इथं कव्हर झाला, राहिले 3 कार्बन. जो त्याला जॉईंट आहे त्याला CH2 म्हणा, पुढच्याला पण CH2 म्हणा, त्याच्यानंतर त्याला CH3 म्हणा. झाले 4 कार्बन. चेक करा, 4 कार्बन आहेत. हायड्रोजन किती आहे पहा, 3 4 5 6 7 1 8 आणि एक ऑक्सिजन. सो यस, हे पहिलं स्ट्रक्चर आहे अल्डिहाइड. आता अल्डिहाइडच्या स्ट्रक्चर मध्ये व्यवस्थित पहा, हा ग्रुप तर कॉमन राहणार आहे, हा तर चेंज होणार नाही. मग चेंज होण्यासारखा कोणता पार्ट आहे, हा पार्ट चेंज होण्यासारखा आहे. हा सध्याला आहे एन प्रोफाईलचा ग्रुप पहा, एन प्रोफाईल. आणि ह्यालाच आपण आयसो प्रोफाईल पण बनवू शकतो. आयसो प्रोफाईल बनवण्यासाठी स्ट्रक्चर मध्ये काय करावं लागेल, येस मी त्याचं सेकंड स्ट्रक्चर काढतो. CH3 CH CH3 आणि पुढं C डबल बॉन्ड OH. चेक करून पहा, जो एन प्रोफाईल होता, एन प्रोफाईलचं कन्व्हर्जन आता आपण केलंय आयसो प्रोफाईल मध्ये. बघा आता हा जो ग्रुप आहे इट इज द आयसो प्रोफाईल. जेव्हा तुम्हाला असे स्ट्रक्चर काढायला लावतात ना, मेन जो फंक्शनल ग्रुपचा पार्ट आहे तो तसाच ठेवायचा आणि बाकी उरलेली चेन बघा की त्या चेन मध्ये काय बदल करता येते. आता पहा इथं देखील उरलेली चेन 3 कार्बनची होती. मग 3 कार्बनच्या चेन मध्ये फक्त आपण 2च बदल करू शकतो. एक तर 3 कार्बनची चेन आपण स्ट्रेट ठेवू शकतो, ज्याला आपण एन नॉर्मल चेन म्हणतो, किंवा त्याला आपण आयसो मध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणजे बेंड करू शकतो. असे 2च पॉसिबल आहे. जर का ती चेन 2 प्रकारेच फक्त मोल्ड होऊ शकते, म्हणजे स्ट्रक्चर पण 2च पॉसिबल आहे. दॅट इज ऑप्शन ए. ठीक आहे, सर्वांना क्वेश्चन कळालाय? क्वेश्चनचा आन्सर समजलाय का मुलांनो? हो सर. क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट होण्या अगोदर क्वेश्चन समजणं फार गरजेचं आहे. म्हणून मी पहिला तुम्हाला क्वेश्चन समजून सांगतो. अनेकदा प्रश्न कळाला तरच उत्तराकडे जाता येतं, नाही तर बऱ्याच मुलांची कारंगळी असते. मुलांची काय कारंगळी असती की सर प्रश्नच कळाला नाही. ठीक आहे, त्यासाठी प्रश्न पहिला समजणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला पहिलं विचारतो, प्रश्न कळालाय का, म्हणजे आपल्याला उत्तर देता येईल. आता यानंतर क्वेश्चन नंबर 9 जो आहे तो देखील बेसिक कन्सेप्ट वर डिपेंड आहे थोडासा. क्वेश्चन नंबर 9 आपण घेऊया. क्वेश्चन नंबर 9 झाल्यानंतर थोडे बेसिकशी रिलेटेड क्वेश्चन झाले ना, मग आपण रिएक्शन ओरिएंटेड क्वेश्चन बघू. हा 7 नंबरचा. ठीक आहे, पहिल्यांदा आपण क्वेश्चन 9 कव्हर करूया. ऍक्च्युली ह्या ठिकाणी आता कट पेस्ट मध्ये ऑप्शन निघून गेलेले आहेत. मी सांगतो तुम्हाला हा क्वेश्चन काय आहे. बघा या क्वेश्चन मध्ये असं विचारलंय, तुम्हाला इथे 3 स्ट्रक्चर दिलेले. ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये विचारलंय असं की ह्या स्ट्रक्चर पैकी कोणते स्ट्रक्चर टॉटोमेरिझम दाखवणार आहे. काय दाखवणार आहे? टॉटोमेरिझम. तर एक गोष्ट लक्षात घ्या, टॉटोमेरिझम कोण दाखवतो? कार्बोनिल ग्रुप ज्याच्या शेजारच्या कार्बन, ज्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो, त्याच्यावरती जर का हायड्रोजन असला आणि तो अल्फा कार्बन sp3 जर का असला, तो अल्फा कार्बन आपल्याला काय पाहिजे? sp3 पाहिजे आणि त्याच्यावरती हायड्रोजन पाहिजे. कोणता कार्बन? जो आपल्या कार्बोनिल कार्बनला जॉईंट झाला. हा कार्बन ज्याला आपण अल्फा कार्बन म्हणतोय तो आपल्या कार्बोनिल कार्बनला जॉईंट झालाय. ओके, आणि त्याच्यावरती जर का H ग्रुप जॉईंट असला, हायड्रोजन जॉईंट असला,
तर असा कंपाऊंड आपल्याला टॉटोमेरिझम दाखवतो. तर पहिलं टॉटोमेरिझमची कंडिशन मी तुम्हाला सांगितली. टॉटोमेरिझम कोण दाखवणार? मग या तिन्ही पण स्ट्रक्चर मध्ये बघा, कार्बन जो आहे तो sp3 पाहिजे. sp3 पाहिजे म्हणजे तिन्ही पण स्ट्रक्चर मध्ये बघा, कार्बोनिलच्या शेजारचा लेफ्ट साइडचा जो कार्बन आहे त्याचा प्रश्न संपून जातो. कारण लेफ्ट साइडचा जो कार्बन आहे तो sp2 आहे, कारण त्याला डबल बॉन्ड आहे. हा पण sp2 आहे, हा पण sp2 आहे आणि हा देखील sp2 आहे. आणि sp2 असला तर तो नक्कीच टॉटोमेरिझम दाखवत नाही. बाकी राईट साइडचा जो कार्बन आहे, ज्याला मी ब्लू कलरनी मार्क करतोय, तो आहे sp3. म्हणजे हे कार्बन आपल्याला टॉटोमेरिझम दाखवणार. म्हणजे पहिली कंडिशन आपल्याला काय बघायची की त्या ठिकाणी sp3 कार्बन पाहिजे. त्याच्यानुसार आपल्याला कळालं की लेफ्ट साइडचा कार्बन टॉटोमेरिझम दाखवणार नाही, राईट साइडला पॉसिबल. ही पहिली कंडिशन झाली. दुसरी कंडिशन काय आहे की त्या ठिकाणी त्या कार्बनला, अल्फा कार्बनला हायड्रोजन ग्रुप पाहिजे. मला सांगा 1, 2 आणि 3 या तिन्ही पण स्ट्रक्चर मध्ये कोणत्या स्ट्रक्चर मध्ये त्या कार्बनला हायड्रोजन जॉईंट आहेत? हायड्रोजन कोणत्या कार्बनला जॉईंट येते मला सांगा. मला पहिले याचं उत्तर द्या. हा आहे सायक्लोहेक्सेन. ठीक आहे. या ठिकाणी हा ब्लॅक कलरचा स्पॉट जो आहे तो कार्बनचा आहे. कार्बनला टोटल किती बॉन्ड असतात रे? 4. 4. त्यापैकी इथं किती बॉन्ड दिलेत? या ब्लॅक कलरच्या डॉटला किती बॉन्ड आहे सध्याला? 2. 2च आहे. म्हणजे आणखी 2 बॉन्ड राहिलेत. आणि ते 2 बॉन्ड राहिले म्हणजेच या ठिकाणी 2 हायड्रोजन आहे, पण ते आपण दाखवलेले नाहीये. हा पार्ट समजून घ्या. या ठिकाणी 2 हायड्रोजन प्रेझेंट आहे, पण ते आपण दाखवत नाही. सिमिलरली या ठिकाणी देखील कार्बनला 2च बॉन्ड आहे, 2 नाहीये. 2 बॉन्ड नाही म्हणजे हा काय वेगळा आभाळातून पडलेला कार्बन नाहीये ज्याला फक्त 2च बॉन्ड आहे. हा देखील नॉर्मलच कार्बन आहे ज्याला 4 बॉन्ड असतात. तर त्याचे 2 बॉन्ड आपण दाखवले नाही, कारण झिगझॅगचा रूल काय आहे? झिगझॅगच्या रूल मध्ये आपण हायड्रोजनचे बॉन्ड्स दाखवत नाही. हा झिगझॅगचा रूल आहे. ठीक आहे. स्टँडर्ड 11 चॅप्टर 14. मग या ठिकाणी मला सांगा कुठं कुठं हायड्रोजन आहेत? रोमन 1, 2, 3 या नंबर पैकी कोणत्या कार्बन वरती, कोणत्या ब्लू कलरच्या कार्बन वरती हायड्रोजन आहे? 1 and 2. 1 and 2 समजतंय? 3 नंबरला मी आयसोलेट करतो बघा, याला सेपरेट घेतोय, याला मोठं करतोय. 3 नंबरचा जो आहे त्याला मी थोडस मोठं केलंय. यामध्ये पहा, जो ब्लू कलरचा डॉट आहे त्याला ऑलरेडी 4 बॉन्ड दिसत आहे. त्यापैकी 2 बॉन्ड इकडे रिंगला जॉईंट झालेत आणि 2 बॉन्ड रिंगच्या बाहेर CH3 ला जॉईंट झाले. म्हणजे हा मधला कार्बन, ब्लू कलरचा कार्बन रिंग मधल्या 2 कार्बनला जॉईंट झालाय आणि बाहेरच्या 2 कार्बनला जॉईंट झालाय. म्हणजे त्याला हायड्रोजन बिलकुल नाही. आणि ज्याला हायड्रोजनच नसतो तो टॉटोमेरिझम दाखवत नाही. हायड्रोजन इज मस्ट. कोणता हायड्रोजन पाहिजे? अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन म्हणजे अल्फा कार्बन वरचा हायड्रोजन. आणि अल्फा कार्बन म्हणजे जो कार्बन कार्बोनिल ग्रुपला किंवा मेन फंक्शनल ग्रुपला डायरेक्टली अटॅच्ड आहे, तो कार्बन म्हणजे अल्फा कार्बन. ठीक आहे. इथं तुम्हाला क्वेश्चन जो विचारलाय त्याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन. असं एक आपण ऑप्शन अज्युम करून चालू.
त्या ऑप्शन मध्ये 1 and 2 असं त्यांनी दिलं होतं. सो येस, हेच ऑप्शन बरोबर आहे, कारण पहिलं आणि दुसरं स्ट्रक्चरच टॉटोमेरिझम दाखवू शकतं, तिसरं स्ट्रक्चर टॉटोमेरिझम दाखवू शकत नाही. येस, आता आपण जाऊया थोडा रिॲक्शनच्या पार्टकडे. मी तर क्वेश्चन नंबर 7 स्टार्ट करतो. क्वेश्चन नंबर 7, याचा आन्सर आपण बघूया. आन्सर काय असणार आहे, कसं असणार आहे. सो यामध्ये काय दिलंय बघा. पहिलं तर RCN, C ट्रिपल बॉन्ड N, ह्याच्या सोबत रिॲक्शन करायची आहे RMgX ची. काय प्रोडक्ट भेटणार तो त्यांनी विचारला. ठीक आहे, मग इथं तुम्हाला रिॲक्शन माहिती पाहिजे, रिॲक्शन नेमकी काय होती. तर बघा, या रिॲक्शन मध्ये होतंय काय, रिॲक्शन सांगतो मी तुम्हाला, मेकॅनिझम सांगतो डायरेक्टली. सायनाइड आणि ग्रिग्नार्ड रिएजंट असला, एक शॉर्टकट लक्षात ठेवा, अल्काइल सायनाइड प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट फॉर्म्स कीटोन. फॉर्म्स व्हॉट? कीटोन. म्हणजे त्याच्याने आपल्याला आन्सर तर कळतंय की आन्सर बी आहे. पण कोणता कीटोन? जर का ह्या ठिकाणी जनरल क्वेश्चन न विचारता त्यांनी डायरेक्टली आरच्या ठिकाणी CH3 वगैरे घेतले असते आणि ऑप्शन मध्ये 2 कीटोन असते, मग काय केलं असतं? तो इथं तुम्हाला मेकॅनिझमच माहिती पाहिजे. मेकॅनिझम मध्ये काय होतंय, हा जो ग्रिग्नार्ड रिएजंटचा आर ग्रुप आहे तो सायनाइडच्या कार्बन वरती अटॅक करतो आणि हा जो MgX आहे तो सायनाइडच्या नायट्रोजन वरती अटॅक करतो. म्हणजे थोडक्यात पूर्ण ग्रिग्नार्ड रिएजंट सायनाइड मध्ये ऍड होतो, मिक्स होतो आणि ऍड झाल्यानंतर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन, कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड मध्ये होतं. आता पहा, हा जो कार्बन आहे ज्याला ऑलरेडी एक आर ग्रुप जॉईंट झाला होता, त्याला आता परत ह्या ग्रिग्नार्ड रिएजंट मधला देखील आर ग्रुप जॉईंट झाला, म्हणजे कार्बनला 2 आर ग्रुप जॉईंट झाले. कार्बन नायट्रोजनचा ट्रिपल बॉन्ड होता, मी आताच तुम्हाला सांगितलंय, ऍडिशन झाल्यानंतर ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्ड मध्ये होतं. पुढे राहिला नायट्रोजन आणि त्या नायट्रोजनला जॉईंट होतो MgX. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला हा इमीन भेटतो. इमीन, कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड म्हणजे इमीन. नंतर दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला यावरती टाकावा लागतो वॉटर, ज्याला आपण हायड्रॉलिसिस म्हणतो. ऍसिडिक हायड्रॉलिसिस आपल्याला करावी लागते. वॉटर मध्ये पाणी मिक्स करून आपल्याला तो या ठिकाणी टाकावा लागतो. तो पुढे होतंय काय, कार्बन नायट्रोजनचा जो डबल बॉन्ड आहे ते दोन्ही पण बॉन्ड तुटतात आणि जो वॉटर आपण घेतला होता त्या वॉटरचे देखील दोन्ही पण बॉन्ड तुटतात. त्यापैकी ऑक्सिजन भेटतो कार्बनला आणि हे दोन्ही पण हायड्रोजन भेटतात नायट्रोजनला. ऑक्सिजन कार्बनला भेटला म्हणजे आपलं क्वेश्चनचं आन्सर भेटलं बघा. 2 आर कार्बनला जॉईंट होते, नंतर कार्बनचे नायट्रोजन सोबतचे डबल बॉन्ड तुटले, म्हणजे कार्बनला आता 2 बॉन्डची गरज आहे आणि त्याच्यासाठी 2 बॉन्ड करायला तिथं कोण आला? ऑक्सिजन. येस, cyanide plus Grignard reagent gives ketone as a product. समजलंय मुलांनो? रिएक्शन समजली का सर्वांना? हो सर. हो सर. प्रीती रिएक्शन समजली का? गीतांजली? हो सर. कार्तिक? हो सर. रोहन? हो सर. सुयश? हो सर.
सिंपल रिएक्शन आहे, ठीक आहे. पुढची एक रिएक्शन आपण बघूया, जी की एक नेम रिएक्शन आहे. क्वेश्चन नंबर 5. या ठिकाणी काय केले, तुम्हाला डायरेक्टली रिएक्शनचं नाव विचारले, रिएक्शन कोणती. CH3 C डबल बॉन्ड OCl, ज्याला आपण ऍसिटिल क्लोराइड म्हणतो. त्यालाच 2 कार्बन आहे म्हणून त्याचा आययुपीएसी नेम आहे इथेनॉइल क्लोराइड. ह्यामध्ये टाकले 2 हायड्रोजन. ओके, आणि कॅटलिस्ट वापरलाय पॅलेडियम, BaSO4 आणि फिनोलिन. ए दिसतोय पण हा ए नाही, हा क्यू आहे, क्विनोलिन. आणि त्याच्यापासून प्रोडक्ट काय तयार होतोय, CH3 C डबल बॉन्ड O आणि H, ज्याला आपण म्हणतोय ऍसिटाल्डिहाइड. ओके, त्यालाच म्हटलं जातं इथॅनल. आणि त्यासोबत HCl हा बाय प्रोडक्ट आपल्याला मिळतो. रिएक्शन अतिशय सिंपल आहे. 2 हायड्रोजन जे आपण घेतले त्यांना मी आता थोडस वेगळ्या पद्धतीने लिहितो. हायड्रोजन डॅश हायड्रोजन होतं का इथं, असाइल क्लोराइड मधला क्लोरीन, आणि जे आपण 2 H2 वापरले त्यापैकी हायड्रोजन हा बाहेर जातो. हाच ब्लॅक कलरच्या बॉक्स पासून तयार झाला HCl. ओके, ब्लॅक कलरच्या बॉक्स पासून काय तयार झाला, HCl. आणि हे जे 2 पार्ट आहेत रेड कलरचे बॉक्स, यांच्यापासून तयार झालाय अल्डिहाइड. ठीक आहे, आणि ही एक फेमस रिएक्शन आहे ज्यामध्ये आपण ऍसिटिल क्लोराइडचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये करतो. आणि ह्या रिएक्शनला म्हटलं जातं रोझेनमुंड रिएक्शन. ह्या रिएक्शन मध्ये खरं तर आपण हायड्रोजन दिलाय, त्या कंपाऊंडचा क्लोरीन काढून त्याला हायड्रोजन दिलाय. ठीक आहे, आणि हायड्रोजन देणं म्हणजे एखाद्या कंपाऊंडला हायड्रोजन देणं, त्या कंपाऊंडने तो हायड्रोजन घेणं, ह्याला म्हटलं जातं त्या कंपाऊंडचं रिडक्शन होणं. म्हणून या रिएक्शनचं नाव आहे रोझेनमुंड रिडक्शन, कारण तिथं आपण हायड्रोजन दिलेला आहे. ठीक आहे, ही रिएक्शन समजली आहे का सर्वांना. नेम रिएक्शन आहे. प्रीती रिएक्शन समजली आहे. ठीक आहे, आपण थांबूया तिथं. ठीक आहे, आपला फेनॉलचा चॅप्टर संपलेला आहे, अल्कोहोल फेनॉल इथर. आणि अल्डिहाइड कीटोनचे एक 5 ते 7 क्वेश्चन आपण घेतलेत. त्याच्यामध्ये बराचसा बेसिक पार्ट आपण कव्हर केलाय. काही रिएक्शन देखील आपण पाहिले, ज्यापैकी 2 महत्वाचे रिएक्शन म्हणजे आता बघितलेली रोझेनमुंड रिडक्शनची रिएक्शन, आणि वरती आपण जी एक रिएक्शन पाहिली कोणती, सायनाइडची रिएक्शन. सायनाइड आणि ग्रिग्नार्ड रिएजंट पासून कीटोन तयार होतो, ही रिएक्शन. या 2 महत्वाचे रिएक्शन आणि काही बेसिक पार्ट आपण पाहिलेत. सो उद्या आपण हा चॅप्टर कंटिन्यू करूया. आज तुमची अल्कोहोल फेनॉल वरती टेस्ट राहील. ठीक आहे, टेस्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटेल. आय थिंक संध्याकाळी तुमचं मॅथ्सचं लेक्चर आहे. पुरेसा टाइम तुमच्याकडे आहे कारण चॅप्टर मोठा आहे. सो व्यवस्थित स्टडी करा. ठीक आहे, जे काही गोष्टी मी सांगितल्यात त्या देखील फॉलो करा, स्टडी करा. मार्क्स तुम्हाला चांगले आले पाहिजे. जेवढे पण तुम्ही जॉईन होत आहात सर्वांनी पेपर द्या. जोपर्यंत तुम्ही पेपर देणार नाही तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही की तुम्हाला जमतंय की नाही. ठीक आहे, सो हे फक्त सध्याला आपण म्हणतो ना नेट प्रॅक्टिस, ही नेट प्रॅक्टिस चाललेली आहे. पेपर म्हणजे ही नेट प्रॅक्टिस करून खरं तुम्हाला ग्राउंड वरती उतरायचंय. ठीक आहे,
पण आता त्याची रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करा. पेपर तुम्हाला गुगल फॉर्मच्या फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन पेपर हातामध्ये तुम्हाला रेडी भेटणार नाही. ते तुम्हाला क्वेश्चन्स भेटतील, त्याचा आन्सर तुम्हाला टिक करायचंय खाली ऑप्शन मध्ये, त्याला सबमिट केलं म्हणजे तो पेपर निघून जाईल. तो पेपर तुम्हाला पीडीएफच्या फॉर्म मध्ये देखील आपल्या ग्रुपवरती अवेलेबल होईल. आणि सरांनी जे तुम्हाला सांगितलंय की एक तुमच्याकडे गुगल क्लासरूम नावाचं एक ऑप्शन आहे, ग्रीन कलरचा बोर्ड दिसतो तिथं. ओके, तर ते ऍप डाउनलोड करून घ्या. सर तुम्हाला जे काही इन्स्ट्रक्शन देतील त्यानुसार करा. म्हणजे व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती राहण्याची काही गरज नाही. तसं तर व्हॉट्सअपचा ग्रुप तुमचा राहीलच, पण जे काही व्हिडिओज वगैरे आहेत ते आपण त्याच्यावरती टाकू. ठीक आहे. मध्ये थोडा रेंजचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मागचा जो पेपर आहे त्याचं सोल्युशन आणखी बनवलेलं नाहीये. पण हा आजचा पेपर आणि तो मागचा पेपर या दोघांचं पण सोल्युशन तुम्हाला भेटून जाईल. त्याबाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. ओके, सो या काही सूचना होता तुमच्यासाठी. सो ऑल द बेस्ट फॉर द टुडेज पेपर. उद्या आपण उरलेला पार्ट जो आहे तो कंटिन्यू करूया. ठीक आहे, मग थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्स फॉर द जॉइनिंग. See you tomorrow at the same time. Bye bye and take care.